सांगितलं त्यांचं करता येतं. आता त्यांना आम्ही तर काही कोणी कोणाला सांगत नाही, पण आता ते बोलतायत तसं. गिरीश भाऊ, तुम्ही अनेक मंत्रिपदं भूषवली आहेत, तुम्ही आता अनेक मुख्यमंत्र्यांची नावं सांगितली, हा मुख्यमंत्री तो मुख्यमंत्री, तुम्हाला कधी मुख्यमंत्री व्हावंसं असं वाटत नाही का? अजिबात नाही. परत सांगा. नाही नाही, तुम्ही रेकॉर्ड करा, आता परत अंडरलाईन, याच्या खाली अंडरलाईन करा, अंडरलाईन करा. मला नाही वाटत मुख्यमंत्री. आमच्याकडे आता आमच्या देवेंद्रजी बरे वाढणं लावलं का तुम्ही? आमचं खूप चांगलं आहे, त्यामुळे तसं नाही आहे आमच्याकडे. असं आम्हाला म्हणायचा अधिकारच नाही की हो मला वाटतंय की मी मुख्यमंत्री होणार. खडसे वारंवार म्हणायचे मला मुख्यमंत्री व्हायचं इच्छा असतेच ना, आणि मग तुम्ही बघितलं कसं झालं ते. त्याच्यामुळे मला तसं करू नका. माझी तुझ्या म्हणजे वारंवार सांगायचे मीच मुख्यमंत्री आहे, मीच लायक आहे, मीच मुख्यमंत्री आहे, याला काय कळतं, याला काय समजतं, असं म्हणायचे ते. म्हणजे असं आणखी काय ठरवलंय की जे आपण बोलायचं नाही असं आणखीन काय काय मुख्यमंत्री होणार असं म्हणतात? पण आता माझं बरं चाललंय ना, मला कुठे मुख्यमंत्री करताय, आता बरं चाललंय. पण हे सांगा की तुम्ही संकटमोचक म्हणून इतक्या ठिकाणी गेलात आतापर्यंत, कुठलं संकट तुम्हाला खरंच म्हणजे परीक्षा बघणार होतं? नाही, सगळे संकट बघा तुम्ही. आता एक एक मी सांगेल. परवा बदलापूरला मी गेलो, कोणी जायला तयार नव्हतं. तिथे केवढा प्रक्षोभक होता आणि साहजिक होतं. आणि रेल्वे पटरी होती, खाली सगळी नुसती गिट्टी ट्रकांनी, म्हणजे सगळी खडीच असते तिथे, गिट्टी असते, दगड असतात तिथे खाली. आणि मी ज्यावेळेला कलेक्टरशी बोललो, सीपींशी बोललो, त्यावेळेला ते म्हणजे साहेब अजिबात येऊ नका, तुम्ही यायचंच नाही अजिबात. आणि तिथे लोक म्हणते मंत्री कुठे मेले, खासदार आला नाही, आमदार आला नाही, दहीहंडीला तर सेलिब्रिटी घेऊन सगळे नाचतील, असं गणपतीत नाचतील, इथे काय येत नाही एवढं घट. पण मला नाही बघवत असं, मी असं राहू शकत नाही. मग मला तिथे जमा 5,000चा सुद्धा, बाकी कोणाचं दुःख बघवत नाही, फक्त खडसेंचं बघवतं. असं नाहीये. पण तुम्ही जो प्रश्न विचारला मूळ तो कंप्लीट करतो. त्या दिवशी पण रात्री लँडस्लायडिंग झालं, त्या ठिकाणी सुद्धा मी रात्री 11 वाजता मला सीएम साहेबांनी फोन केला. मी लगेच 10-15 मिनिटात आमचा आमदार आहे तिथले बाल्टी, महेश बाल्टी यांना फोन केला. लगेच ते इथे महालक्ष्मीला जायचं म्हटलं, खाली उतरा, लगेच मी आलो गाडी घेऊन. मी गाडीमध्ये आमची काय माझं सगळं डिझास्टरचं सगळं सामान असतं, कुऱ्हाडी असते, दोर असतं मोठा 100-200 फुटाचा, ते सगळं गाडीवर टाकलं. म्हणजे सगळ्या गाड्यांमध्ये असतं डिझास्टरचं सामान. मी रात्री गेलो, एवढ्या पडत्या पावसामध्ये एवढीच पायवाट, तिकडे 1000 फूट होतं खाली, इकडे 1000 फूट. दिवसा जरी गेले तरी तुम्हाला भीती वाटेल ट्रॅकिंगला, अशी ती अवस्था. आणि मी काहीच नसते असताना आम्ही दोघं जण गेलो वरती. चलशील म्हणे, हो गेलो आम्ही. म्हणजे नुसत्या ह्या टॉर्चच्या, या मोबाईलच्या लाईटामध्ये शोधत एवढ्या गवतात आम्ही वरपर्यंत गेलो, 1.5-2 तासामध्ये कंटिन्यू चालत. आणि अगदी असा भाग सरळ, म्हणजे केव्हाही काय. आणि पाऊस असा होता की अंगावर सुया टोचता आहेत का, वादळ हवा इतकं होतं की असं वाटतं उडून जाऊ का, अशा परिस्थितीत मी गेलो. मला असं वाटत नाही काही. मी सांगली कोल्हापूरलाही गेलो. आता त्यावेळेला काल ते म्हणत होते की तिकडे गेले सहलीवर गेले का, काल अमोल कोल्हेंनी काही भाषण केलं, ते सहलीवर गेल्यासारखे हात दाखवत होते. आता मी त्या बोटीत बसलो, सगळ्या दूर समुद्रासारखी परिस्थिती, माझे अधिकारी मला सोडायला आले आणि म्हणून मी त्यांना असं केलं. तर हे काय टाटा बाय बाय करतायत? अरे म्हटलं मग त्यांना काय शिवाय देऊ का दगड मारू म्हटलं तुम्ही? पण परवाही तुमचा एक व्हिडिओ, तुम्ही मोटरसायकलवरनं लोक ओरडतायत, त्याच्या तोही खूप व्हायरल झाला होता. नाही, मला कळत नाही. लिहा तांडा म्हणून गाव, 80% आमचं गाव आहे ते. मतदान तुम्ही आजपर्यंत सगळे रेकॉर्ड घ्या. मी त्या गावामध्ये, तिथे रामदेव बाबाचे सगळे दूर आमच्याकडे कार्यक्रम असतो प्रत्येक तांड्यावर, 28-30 तांडे तिथे. मी सगळ्या तांड्यावर होतो सकाळपासून. मी आणि माझी बायको अर्धे वाटून घेतो, आम्ही जात. मी तिथे गेलो. तिथे गेल्यावर कार्यकर्ते होते, लोक होते. म्हणजे भाऊ आमच्याकडे रस्ते आता 80% रस्ते ते सिमेंटचे झालेले आहेत. मी तुम्हाला सांगतो 80%. आता काही 10-20% राहिलेले असतील. आता लोकांची अपेक्षा अशी आहे की 100% रस्ते सगळे खेडेपाडे चकाचक झाले पाहिजे. ते असतं, मी मंत्री आहे त्या खात्याचा आहे म्हणून लोकांची अपेक्षा आहे. पण विरोधकही होते त्याच्यामध्ये. पण त्यांनी सांगितलं तो रस्ता पहा. आमचे सगळे लोक नाही बहुत जायची गरज, आता झाले तर त्याचं काम दिलेलं आहे, होऊन जाईल तो रस्ता. पण तिथे आमच्या सरपंचाची बहीण वारलेली होती, सख्खी बहीण वारलेली होती. आणि म्हणून मला त्याच्याकडे जायचं होतं. तिथं वय काही फार नव्हतं, त्यामुळे मला तिथे जाणं अपरिहार्य होतं. आणि म्हणून मग तिथे जायचं, म्हणजे तिथे गाडी जाणार नाही. मग म्हटलं कार्यकर्ता मोटरसायकलवर होतो. मी मोटरसायकलवर बसलो, तिथे गेलो, तिथून उठलो. तो म्हणजे रस्ता पाहून घ्या. मी त्या रस्त्यावर गेलो, ते समोर गेलो. आता म्हणून मग इथून जायचं म्हटलं, टाक गाडी जोरात. म्हटलं खाली पाय नको टेकू दे म्हटलं, लगेच जोरात काढ म्हटलं, माझ्या बुटं चिखलात भरतील. आणि एक 30-35 फूट थोडं पाण्याची डाब होती तिथून, अशी रस्त्यातून गेली, खोलगट भाग होता. त्यातून मी गाडी काढली, तरी जोरात गाडी तिथून. म्हटलं काढ लवकर गाडी तिथून. गेलो वरती जाऊन थांबलो. आता मला सांगा, मी एवढ्या देशभर, म्हणजे मी केरळला सुद्धा 10-12 दिवस होतो, आपल्याला माहीत असेल. 100 डॉक्टर घेऊन गेलो होतो, मिलिटरीची 3 विमानं घेऊन गेलो होतो त्यावेळेला. मी तिथे जातो. मी सांगली कोल्हापूरला क्रोकोडाईल पार्क आहे म्हणे, इथे हा क्रोकोडाईल असतात तिथे. मी त्या पाण्यामध्ये पोहत 1 किलोमीटर गेलो. सोहेल शर्मा तिथले बघा तुम्ही, SP होते. आणि एक मिलिटरीतला एक 28 वर्षाचा तरुण कॅप्टन होता. आम्ही बोट जात नव्हती म्हणून मी खाली उतरलो. तो एक फोटो कसा कोणी वरतून काढला, कसा निघाला तो एवढ्या पाण्यामध्ये मला समजला नाही. तो आला समोर. आम्ही चालत गेलो. नंतर पाणी वरवर गेलो, तर आम्ही पोहत गेलो.
मी असं मगरमच्छ पार्क आहे आणि हे आहे ते मी असं घाबरून माझ्या मतदारसंघात मला असं कोणी पळवेल ही तर विरोधकांना असं वाटलं की आता काय झालं काय नाही आपल्या त्यात कोणीच सापडलं, बघा कसा पळ काढला म्हणजे सगळे अगदी मुंबईपासून सगळे विरोधी पक्ष नेत्यापासून सगळेच बोलायला लागले ते मिठ्ठूसारखे त्याच्यावर. तर म्हटलं बाबा मला तुम्ही सांगता का पळणं गिरणं हा विषय माझा आहे का? मी असं पळणारा माणूस नाही आहे. मी सगळ्या संकटांना सामोरं जातो. तो माझा मतदारसंघ आहे तो. तर कार्यकर्ते मोटर घालून बसलो आणि मी गेलो त्यांनी गाडी काढली तेवढं खरं आहे, पण त्याचा एवढा भाव त्यांनी केला की बघा आता मंत्री फटफटीवर फिरतोय गावात म्हटल्यावर आणि मंजरी तांडा आहे, त्याच्यामुळे अनेक लोक पोरं मागे हय हय करत चाललेले होते. गिरीश भाऊ, भाजपमध्ये असं आहे का की जर एखाद्याने मुख्यमंत्री पदाचं स्वप्न बघितलं की त्याचा खडसे होतो? नाही अजिबात नाही. खडसेसारखं कोणी वागलं तर मग ती अवस्था होती. नाही, मनातल्या मुख्यमंत्री वगैरे असं काही म्हटलं की पण होतं. काय मनातलं मुख्यमंत्री वगैरे असं काही म्हटलं की पण थोडासा त्रास होतो. नाही अजिबात तसं नाहीये. पण त्यांचं वागणं त्यांचं कोणी सांगेल, तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही सगळे त्यांना ओळखतात बघतात. त्यांचं जे त्यावेळेला बोलणं होतं, त्यांचा तो उर्मटपणा होता, तो अहंकार होता, तो खरंच कोणालाही पडण्यासारखा नव्हता. म्हणजे मुख्यमंत्री तर त्याची गरिमा प्रतिमा ही वेगळी आहे, ती तशीच राहिली पाहिजे. पण तुम्ही जर काही त्याला बोलाल की एखादा एकदम साधा आमदार आहे असं, तर मग ते चालणार नाही. ते कोणी मला उत्तर महाराष्ट्रात आता कसं यश मिळेल असं वाटतं? कारण पवार आजच म्हणाले की महाविकास आघाडीच्या बाजूनी लोक कौल देतील अशी आत्ताची परिस्थिती आहे. तुम्हाला काय दिसतंय? उत्तर महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत, तुम्हाला माहिती आहे. 48 जागा त्या ठिकाणी आहेत. माझा दावा आहे आजही की राज्यामध्ये सगळ्यात चांगलं यश कुठे मिळेल तर ते उत्तर महाराष्ट्र. एक नंबर. मी जळगावच्या बाबतीत सांगितलं होतं की 1 नंबरने आमच्या जवळ जागा निवडून येतील. मी प्रत्येक वेळेला सांगितलं की 1 नंबरने. ठीक आहे, आता पियुष गोयलला तरी मुंबईत आमचा बालेकिल्लाच आहे, त्या पण 2.25 लाख मतांनी निवडून येणार अशा परिस्थितीमध्ये या जागा दोनच आहेत जळगावच्या. पण जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल का नाशिक असेल, तुम्ही बघा यावेळेचं चित्र यावेळी जे आहेत त्यापेक्षा चांगलं असेल. चांगला रिझल्ट आम्ही त्या ठिकाणी देऊ. बरं, आता शेवटचा प्रश्न. मला मगाशी काही असं बघताना मला तुमचं एक स्टेटमेंट दिसलं होतं ज्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाला होतात की शरद पवारांनी त्यांची एक जागा जरी निवडून आली तरी एक तरी जागा निवडून आलेली दाखवावी लोकसभेच्या वेळेला. तो तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स होता, तुमचा अंदाज चुकला का तुम्ही तशी अपेक्षा प्रार्थना करत होता की असं व्हावं? नाही, प्रार्थना वगैरे नाही, पण मला विश्वासही होता सुरुवातीला आधी. पण त्यानंतर काही राजकीय गणित अशी बदलली, मग त्याला सगळ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. काही नरेटिव्ह सेट करण्यात आलेला, मुस्लिम अगदी एका बाजूलाच इतक्या मोठ्या प्रमाणात 80% त्यांनी मतदान केलं. आदिवासी जागा आमच्या काही पडल्या की तुमचं आरक्षण जाणार आहे. हे नरेटिव्ह सेट करण्यामध्ये विरोधक यशस्वी झाले आणि मराठवाड्यामध्ये जरांगे पाटलामुळे मार पडला. ही वस्तुस्थिती आहे. ह्या गोष्टी या नंतर अचानक घडलेल्या आहेत. म्हणजे शेवटपर्यंत आपण निवडणूक आहे असं आहे, जसं युद्धामध्ये असतं तसं निवडणुकीचं असतं की शेवटपर्यंत आपलं काही सांग. पण आम्हाला शेवटी कॉन्फिडन्स वाढवावा लागतो. त्यावेळेला मी बोललो त्यावेळेला परिस्थिती अशीच होती. मी तर उद्धवजींनाही म्हटलं की साहेब तुम्ही एक जागा निवडून दाखवा, कोणी येतात म्हणून मला सांगा. मी बोललेलो होतो. मी बोललो नाही असं मी म्हणणार नाही, पण नंतर काही गोष्टी अशा घडल्या. या खेपेला काय स्थिती असणार आहे? अतिशय चांगली असेल. बहुमतामध्ये आम्ही येऊ, मुख्यमंत्री महायुतीचाच होईल. हे बघा तुम्ही आता. गिरीश महाजनजी, राजकारण हा बुद्धिबळाचा पट असतो, तिकडे चितपट होत राहणार. पण आपली चाल खेळायच्या आधी समोरच्याच्या डोक्यात काय चाल आहे हे जो ओळखू शकतो तोच उत्तम वाटाघाटी करू शकतो. मी त्यासाठी सांगतो, मी खूप बॉल खेळाडू आहे. मी कबड्डीचा पुणे युनिव्हर्सिटीचा खेळाडू, स्टेटच्या टीमचा. मी चांगला कुस्तीगीर माझ्या वजन गटातला होतो. मी व्हॉलीबॉलचा कॅप्टन होतो पुणे युनिव्हर्सिटीला वगैरे. मी ऑलराऊंडर होतो पुणे युनिव्हर्सिटीचा. मी खूप चांगला खेळाडू आहे. खो खोचा चांगला खेळाडू होतो. त्यामुळे मला कोणाला कसं आउट करायचं, कोणाला कशी टांग ओढायची, कोणी नाही एखादा ऐकतच असेल तर त्याला पुश करून बाहेर कसा फेकायचा ग्राउंडच्या, हे सगळे गुण माझ्यामध्ये आहेत. कुस्तीचे डाव माझ्यामध्ये आहेत. कसा कोणाला चीत करायचा, कुठला डाव वापरायचा, मी अगदी त्यातला माहीर आहे. त्यामुळे मी ते सगळं राजकारणामध्ये वापरलं. लपंडाव खेळायचा का की कधी लपायचं आणि कधी बरोबर? नाही, लपालपीचं कामच आहे आपलं. आपलं काम एकदम सरळ असतं, आमने सामने. त्यामुळे सगळेच गेम, खो खो सारखा गेमचा मी एकदम माहीर होतो. पण त्यातही समोरच्याला कसं चकवायचं, कसं आउट करायचं, हे सगळी ते लहानपणापासून म्हणजे मी या सगळ्या खेळांमध्ये इतका प्रवीण होतो. त्याच्यामुळे मग मला राजकारणातला हा खेळ चांगला जमला. त्यात सगळा नॅक तुम्ही सध्या राजकीय खेळामध्ये वापरताय.